कोटमगाव या ठिकाणी कन्हैया नगरीमध्ये सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। श्रीमद महावाक्य निवर्चन निरोपण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असून गेल्या 16 दिवसांपासून हा पवित्र सोहळा चालू आहे। यामध्ये कृष्णकथा, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं आदरणीय श्रद्धेय विद्वतरत्न आचार्य परमपूज्य परमम महानुभव श्री पुजदेरकर बाबा महानुभव घोटी या ठिकाणचे नाशिकचे मोठे बाबा यांच्या पालखी मिरवणुकीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। संत, साध्वी संत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक भक्तिरसात न्हायली। फुलांची उधळण, रांगोळी, जयघोषांच्या निनादात पालखींचं स्वागत करण्यात आलं। हा सोहळा प्रकाश घोगे आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केला असून संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। भाविकांसाठी प्रवचन, कृष्णकथा आणि भजन संध्या यासारख्या भक्तिपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीमद महावाक्य निर्वाचन सोहळा हा गेल्या 23 फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे। पहिल्या दिवशी गावामधून तर कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणुकीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली। आज तसा जर बघितला तर 15वा दिवस। गेले 15 दिवस रोज नवनवीन प्रोग्रामनी हा श्रीमद महावाक्य निर्वाचन सोहळा हा पुढे चालत आहे। एकूण 24 मार्चपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे। आजचा हा प्रोग्रामचा अर्ध्यावरचा भाग म्हणायला हरकत नाही। 15वा दिवस असल्यामुळे उरलेले 15 दिवस ज्या पद्धतीनं मागचे प्रोग्राम चालत आले त्याच पद्धतीनं पुढेही पण चालणार आहे। पहिल्या दिवशी मिरवणूक झाली, दुसऱ्या दिवशी प्रवचन झालं, त्यानंतर रोज दुपारची 3 ते 4:30 पर्यंत श्रीमद महावाक्य प्रवचन सोहळ्याचे थोरले प्रकरण पोथी चालू आहे आणि संध्याकाळी रोज प्रवचन चालू असतं। रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 24 तास महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला असतो। अनेक आमच्या कोटमगाव पंचक्रोशीतील आजूबाजूच्या सर्व गावं या सद्भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे घेणार आहेत। माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व संत परिवाराला व भक्त परिवाराला एकच विनंती आहे का ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच पद्धतीनं इथून पुढचे जे प्रोग्राम आहे ते याच्याही पेक्षा अजून सुंदर आहे। खरं तर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच मोठी पोथी होत आहे आणि ह्या पोथीची उत्सुकता संपूर्ण नाशिक जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पूर्ण कान्याकोपऱ्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या साधू संतांचा दर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व लोक घेत आहे। त्याचप्रमाणे रोज वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या स्थानांवरली देवपूजा असते। ती देवपूजा वंदन करण्यासाठी सुद्धा नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सद्भक्त या ठिकाणी येत आहे। मी या माध्यमातून एकच सांगेल का उरलेल्या पुढच्याही जे 15 दिवस बाकी आहे त्या 15 दिवसात येणाऱ्या देवपूजा वंदन असेल तसेच सर्व साधू संतांचे प्रवचन कीर्तन असतील याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा व या 30 दिवस चालणाऱ्या महाप्रसादाचा सुद्धा सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा एवढंच सांगतो आणि थांबतो। दंडवत प्रणाम। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।